सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज पलूस कडेगाव विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आलेल्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। आज मला अभिमान वाटतो, मी अल्पसंख्याक समाजाचं संयोजन आणि संयोजकपदी मला संग्रामभाऊंनी काम करण्याची संधी दिली। आज रामानगर गावामध्ये माझा परिचय करायचं जर म्हटलं तर माझे वडील मजूर काम करणारे आज कुठल्याही पक्षामध्ये संधी देत असताना त्या कार्यकर्त्याच्या मागं त्याची पार्श्वभूमी बघितली जाते। आज मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा का वाटतो, कारण देशमुख कुटुंबानं मला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली। कारण मी रामानगर गावामध्ये माझ्या कार्यालयाच्या मार्फत प्रधानमंत्री कल्याणकारी योजनेची विविध कामं मी केली, पण आज विधानसभा समोर असताना वेगवेगळ्या मीडियामधनं अल्पसंख्याकांच्या बाबतीत विविध गैरसमज पसरवले जातात। आज मला या ठिकाणी ठोस सांगायचं आहे की देशमुख कुटुंब या ठिकाणी सर्व जातीपातीतल्या घटकांना सोबत घेऊन चाललंय। मला या गोष्टीचा पुन्हा एकदा अभिमान वाटतो। ज्यावेळी मी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळी माझ्या निदर्शनास भाव आलं की मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस खाजगी स्वरूपामध्ये भाडे तत्वावर आहे, तर त्या ठिकाणी मी तत्कालीन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन हैदर आझम खान यांना भेटायसाठी मी आणि माझी कमिटी आम्ही भेटायला गेलो आणि त्यांना एक पत्र दिलं। अल्पसंख्याक समाजामध्ये मुस्लिम बांधव असतील, जैन बांधव असतील, त्यांना एक पत्र दिलं की जुना राजवाडा ज्या ठिकाणी जुनं कलेक्टर ऑफिस होतं त्या ठिकाणी शासकीय जागेत आमच्या महामंडळाचं ऑफिस अधिकृत व्हावं। त्या ठिकाणी आम्ही जी पत्र दिल्यानंतर तातडीनं मान्य कलेक्टर महोदयांना ती आदेश तसा पाठवून दिला चेअरमन साहेबांनी, आणि त्या चेअरमनना सांगली जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाने केलं आणि पहिल्यांदा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं जे ऑफिस आज शासकीय जागेत आहे त्याचं आणण्याचं काम फक्त महायुती सरकारनं, भाजपा सरकारनं केलेलं आहे। या अगोदर ते ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये असणाऱ्या विविध योजना त्याची जर माहिती जर घेतली तर अत्यंत कमी त्यांचा जो कोटा होता। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे, मौलाना आझाद महामंडळातनं उन्नती मुदत कर्ज योजना असेल, तसंच शैक्षणिक कर्ज योजना असेल। आता महायुती सरकारनं जैन समाजासाठी एक वेगळं महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की केंद्र सरकारनं EWS मधून 10% आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे। अल्पसंख्याक समाजासाठी UPSC वगैरे पोलीस प्रशिक्षणचं मोफत कॅम्प वेगवेगळे घेतोय आपण। ज्या ठिकाणी भाग भांडवल 200 कोटी रुपये होतं त्या ठिकाणी आज 1000 कोटी उत्पन्न नुसता डिक्लेअर केलेलं नाही तर 200 कोटी रुपये महामंडळाकडे वर्ग केलेला आहे। तर असं काम करत असताना शिष्यवृत्ती जी मुलं अल्पसंख्याक समाजातील विदेशात शिकतात त्यांना 40 लाखाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने केलेला आहे। या अगोदर अल्पसंख्याक समाजाचं काम करत असताना दर्ग्याला पांढरा रंग लावला म्हणून तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा विकास केला नाही। आज मिरजमध्ये मी अभिमानानं सांगेन की सुरेशभाऊ खाडेंनी निवासी गृह 3 कोटीचं बांधलं। आमच्या देशमुख कुटुंबानं कडेगाव नगर परिषदेमध्ये 2 मुस्लिम नगरसेवक केले आणि तरी सुद्धा आम्हाला असं दाखवण्यात येतं की भारतीय जनता पक्ष सरकार मुसलमानांच्या विरोधातलं सरकार आहे। लाडक्या बहिणींची जे काही लाभ मिळालं त्यामध्ये सर्वांना समान न्याय होता। मोफत अन्न सुरक्षा योजनेतनं सगळ्यांना समान न्याय। फक्त मला या ठिकाणी एक आवर्जून सांगायचं आहे की विरोधक
विरोधक खोट्या बातम्या पसरवतील, पण एक लक्षात ठेवा, त्यांच्याकडे ज्यावेळी वक्फ बोर्डाचं पद होतं त्यावेळी वक्फ बोर्डाच्या कुठल्याही योजना त्यांनी भाऊ इथं राबवलेल्या नाहीत. आणि आज मला या ठिकाणी सांगायचं, रामानगर गावामध्ये गेली 60 ते 70 वर्ष जी लोक त्यांना प्रामाणिक इमाने एतबारे, बापावाडी म्हणून एक वस्ती आहे झोपडपट्टी लगत, ज्या ठिकाणी 70% भाग हा रेल्वे आपल्या गावच्या वापरात आहे आणि 30% रेल्वेच्या जागेत वापरात आहे. जर त्यांना खरोखर त्या लोकांना न्याय द्यायचा असता तर रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीशी त्यांनी करार करून त्या लोकांना न्याय दिला असता. 70 वर्ष इमाने एतबारे ती लोक त्यांच्या मागं राहिली. भाऊ, या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढीच मागणी करतो, माझ्या माय माऊल्या इथं आलेल्या आहेत, माझ्यासोबत आज कमीत कमी 10 ते 15 गाड्या, फक्त त्यांनी संग्रामावर प्रेम करतात म्हणून काही लोक त्यांना धमकीवजा सांगतात की इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला बघू. अरे तुम्ही बघायला तुमचं काय आहे, तुमचा रेशो. आज ही लोक जी आलेली आहेत ही काय पैसे देऊन आलेली नाहीत, संग्रामावर प्रेम करणारी माणसं आहेत. ज्या माय माऊलींना तुम्ही कडकी बहीण योजना केली त्या माय माऊलींसाठी तुम्ही आता म्हणताय की 3-3 हजार रुपये देतो. आज मला या ठिकाणी फक्त एकच सांगायचं आहे की जसं विरोधकांना कावळी झालेली जसं पिवळं दिसतंय, माणसं, सर्वसामान्य माणसं बँकेत जाऊन म्हणतात मोदीचे पैसे जमा झालेत का, इथंपर्यंत लोक पोहोचलेले आहेत. फक्त मला या ठिकाणी संग्राम भाऊ, भाई धन्यवाद.